रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 341. लक्षुनिया योगी पाहाती आभास, ते दिसे आम्हास दृष्टी पुढे. करदोनी कटी राहिला से उभा, सावळी हे प्रभा अंग कांती. व्यापुनी वेगळे राहिले से दूरी, सकळा अंतरी निर्विकार. रूप नाही रेखा नामही जयासी, आपुल्या मानसी शिव ध्याय. अंत नाही पार वर्णा नाही थार, कुळ याती शिर हस्तपाद. अचेत चेतले भक्तीचिया सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. योगीजन समाधीमध्ये देवाचे जे अस्पष्ट रूप निरखून पाहतात, ते रूप आम्हाला तर डोळ्यापुढे दिसते. ज्याचे रूप आम्ही पाहतो तो देव कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. त्याची अंगकांती सावळी असून देदीप्यमान आहे. त्या देवाचे निर्गुण रूप सर्वांना व्यापून सर्वांपेक्षा वेगळे आहे आणि सर्वांच्या आत राहूनही निर्विकार आहे. नाम रूप देश कालाची मर्यादा नाही, अशा रूपाचे ध्यान भगवान शंकर आपल्या चित्तात करतात. ज्याला अंत नाही, ज्याला पूर्व पश्चिमादी दिशांचे बंधन नाही, ज्याला वर्ण नाही, आधार नाही, जाती कुळ नाही आणि हातपाय इत्यादी अवयव नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, असे अव्यक्त असलेले परमात्मा पांडुरंगाचे रूप भक्तांच्या भक्तिसुखामुळे व त्याच्या स्वतःच्या आवडीमुळे व्यक्त झाले आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.